तृतीय विश्वयुद्धाच्या विध्वंसानंतर पृथ्वीवर मानवांची संख्या ही फक्त 2% राहिलेली असून मानव हा आपला उदरनिर्वाह पुन्हा जंगलात करू लागला आहे. शिकार निघून जाईल. चल ना लवकर, शिकार निघून जाईल. सकाळी काय आलं होतं? त्या कामगाराच्या पोराने मला धक्का दिला. त्याची इतकी हिंमत सरदाराच्या पोराला धक्का द्यायची. चल माझ्यासोबत. कुठं बाबा? शिलाचित्राजवळ. बाबा, या शिलावर काय आहे? मानवनिर्मित आगीचा इतिहास, आपल्या पूर्वजांच्या मानसिकतेची देणगी, ज्यामुळे आपण हे दिवस पाहत आहोत. म्हणजे इतका चांगला विकास आपल्या पूर्वजांनी केला होता? हो. मग कुठं गेला हा विकास? मानवाने आगीचा शोध आपल्या गरजा भागण्यासाठी केला, परंतु मानवी आग विकासाबरोबर प्रत्येकाच्या मनात भडकू लागली. हा आहे आपल्या मानवनिर्मित आगीचा इतिहास. ज्या आगीने आपल्या जातीय मानवाचा समाज संपवला, तुम्ही पण प्राणीच आहात याची जाणीव करून दिली. म्हणून आता आम्हाला नकोय परत मानवनिर्मित आग. सकाळी तू जे भांडण केलं होतं ते बरोबर होतं का? नाही बाबा. अरे उठ ना. अरे उठ ना, का झोपू रे? शांत नाही तुला. जा पटकन आवर.
आला असून 11 जण जखमी झाल्याची माहिती आहे. युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना रशियाकडून लक्ष्य करण्यात आले. अमेरिका आणि जर्मनीनं कीवला रणगाडे देण्याचं मान्य केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे हल्ले करण्यात आले. युक्रेनियन सैन्याला 4 लेपर्ड टँक पाठवणार आहेत असं कॅनडाकडून देखील आता सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान रशियानं डागलेल्या 55 क्षेपणास्त्रांपैकी 47 क्षेपणास्त्र युक्रेनच्या हवाई संरक्षण दलानं पाडल्याचा दावा